नीता मॅडम, करा. मी कोर्स करते. तुम्हाला हा. व्हिडिओ सुरू करू शकता मॅडम तुम्ही. नको, आज मी खूप बरं, ठीक कंटाळली. आहे. ओके, चला मी ठेवते. हा. करा कुठल्याही प्रार्थना. ध्यानात्मक आसनात बसायचे. अगदी साधी मांडी घातली तरी चालेल. पाठीचा कणा सरळ राहील असं बसा. खुर्चीत बसला तरी चालेल. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन सुरुवातीला त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना. सुरुवातीला संत श्वसन, एक 2-3 आवर्तन संत श्वसन करा. आता आपण ओंकाराला सुरुवात करत आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. लक्ष पूर्ण आपल्या श्वासावर केंद्रित. 4-5 आवर्तन संथ श्वसन. धन्यवाद सगळ्यांना. मंगल मॅडम, तुम्ही. धन्यवाद नीता मॅडम. धन्यवाद. छान. बघा, आज आपला हा ओंकार ध्यानाचा क्लास आहे ऍक्च्युली. आणि आपले योग शिक्षक नीता मॅडम घेतात. पण आजचं सेशन सर्वांना ओपन ठेवलं कारण आजचा दिवस खूप विशेष आहे. पण मॅडमनी ओंकारापासून सुरुवात केली. ओंकार म्हणजे ब्रह्मांड, पूर्ण ब्रह्मांड ओंकारात सामावलेलं आहे. ब्रह्मांडाची उत्पत्तीच ओंकारातनं झालेली आहे. आणि या ओंकाराला नमन करूनच आपण सुरुवात करतो. आणि प्रार्थना सुद्धा किती सुंदर मॅडम म्हणतात. सगळा शीण निघून जातो. आज दिवसभर धाव धाव पळ पळ पळ. 7:45ला मी घरी आली, लगेच आला की मेसेज टाकलाय. आणि आता पटकन काहीतरी खाल्लं आणि बसली सेशन घ्यायला. आणि प्रार्थनेतच सगळं शीण निघून गेलं. शीण तसा आला नव्हता, पण जे धावधाव असते रिलॅक्स होऊन गेले. इतकी सुंदर प्रार्थना मॅडम म्हणतात आणि शीण जातो. तर ओंकाराचं सेशन आज सुलक्षणा मॅडमनी पण घेतलं कारण 4 वाजता आपला पुस्तकाचा कार्यक्रम होता. आपलं पुस्तक चाललंय दिव्य आत्मावैंके. काय दिव्य आत्मावैंके कथा आहे का काय पुस्तक, मी नेहमी नाव विसरतेच. संदेश. दिव्य आत्मावैंके संदेश हे आपलं पुस्तक चालू आहे. डॉक्टर ब्रायन विचचं. हे डॉक्टर ब्रायन विच जगभर गाजलेले आहेत.
एक डॉक्टर म्हणून आणि पास्ट लाईफ रिग्रेशन करून, आणि यातून आपल्याला बरेच रहस्य कळतंय. तर याच्यामध्ये हे पुस्तक आपलं चाललंय, पण मी आज घेऊ शकले नाही. अचानक माझे मिस्टर म्हटले तुला यावं लागेल बरोबर, आणि मी गेले. सुलक्षणा मॅडमने सांगितलं घ्या, तुम्हाला हे पुस्तक सुरू करणार आहे. सुलक्षणा मॅडम, परमहंस योगानंदांचं पुस्तक आहे हे, योगी कथामृत. हे पुस्तक परमहंस योगानंदांचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितले 20-22 वर्षापूर्वी मी जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतलं, म्हणजे काही स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड नव्हती, पण मी वाचायला घेतलं आणि माझ्यावर शक्तिपात झाला या पुस्तकाने. म्हणजे कुंडलिनी जागृत झाली. पूर्ण रोलर कास्टर मध्ये मी होते, रात्री वाचत होते, सकाळी मी कॉलेजला जाऊ शकले नाही. ही सगळी स्टोरी माहिती. या पुस्तकात खूप ग्रेस आहे. आणि आता परत संदेश येऊ लागले होते, हे पुस्तक घ्यायचे, हे पुस्तक घ्यायचे मला वाचायला परत. पण लायब्ररीतनं शोधून काढणे, म्हणजे लायब्ररी मोठी आहे, ते काय जमत नव्हतं. आणि परत किती पुस्तकाची लिस्ट आहे आता, की एवढी पुस्तकं येऊन पडली तर अजून नवीन, आणि काय काय करू असं झालंय मला. मग मी काय विचार केला, एकदा ध्यानात आलं घ्या वाचायला. मग लगेच म्हटलं कोण घेऊ शकतंय का वाचायला. तर भरपूर नावं आली पुढे. तर आता 4घी जणी घेत आहेत. सुलक्षणा मॅडम घेणार आहेत, डॉक्टर अमृता मॅडम घेणार आहेत, आणि नूतन मॅडम घेणार आहेत, आणि ह्या घेणार आहेत, पल्लवी मॅडम घेणार आहेत. तर मग आज अचानक हे झालं. तर ओंकार ध्यानाचंच पहिल्यांदा सुलक्षणा मॅडमच्या काहीतरी चर्चा चालू होत्या ग्रुपवर, त्यांच्या गाडीत बसल्या बसल्या चालत आलो होतो, त्यांचे काय डिस्कशन 4घींचे चालले. तर ते पहिल्या प्रकरणातच ओंकाराबद्दल म्हटलंय. सुलक्षणा मॅडम म्हणत होत्या, बाकीच्या म्हणत होत्या आमच्या पुस्तकात नाहीये. आणि मला पण माहिती होतं, सुलक्षणा मॅडम म्हटल्याच होत्या. मग मी म्हटलं आपणच घेऊ हे सेशन ओंकार ध्यानाला. कारण ओंकार ध्यानाचं आपलं ह्याच्याप्रमाणे पण झालं, उपनिषदाप्रमाणेही मी घेऊन झालं. मांडोकोपनिषद घेतलं परवा, तुम्हाला सांगितलं ओंकाराचं कसं मांडोकोपनिषदात पण सगळं म्हटलंय. आणि मी ते वाचायला घेतलं, अर्धा चॅप्टरच तुम्हाला सांगते मी, की ओंकारासाठी, की ओंकाराचा असेल तर मी क्लासमध्ये घेऊन टाकेल सेशन. मी काल सोमवारी ठरवलं होतं, सोमवारी आपण हे सेशन घ्यायचं, पण झालंच नाही वाचून. आणि पहिला चॅप्टर असा, मी अशी माझी पद्धत आहे वाचण्याची, तुम्ही ती ठेवा. शब्दांवरनं असं हात फिरवला की सगळी स्पंदनं आपल्या येतात. मी तुम्हाला मागच सांगितलं, पुस्तकं अशी नाही वाचायची, ग्रेस असलेली पुस्तकं अशी वाचायची. झालं अर्धा एक पान वाचलं तर मला 5 लाईफ मध्ये, म्हणजे दिव्य आत्मके संदेश काय इकडनं चाललंय, आणि इकडनं ते घोष नाव आलं. ते म्हणतात माझ्या वडिलांचं घोष. आणि तुम्हाला माहिती, मी घोष यांच्या महाअवतार बाबाजींच्याच दरबारात जाऊन आले, घोष यांच्या पुण्यातल्या. मला ती स्पंदन सगळी कुंडलिनी शेख होती तर ते विचारायला, आणि तिथे घोष नाव आलेलं झालं. मला लगेच स्पंदन, मागचे जन्म काहीतरी रिलेशन आहे. मी ह्याला जाऊन पोहोचले बंगालमध्ये. काहीतरी असं, म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि कनेक्शन आहेच आहे. मठात पण गेल्यावर कलकत्त्याच्या रामकृष्णांचं पण आहेच आहे. आणि मग खूप स्पंदनं यायला लागली. म्हटलं बापरे काय आणि उगच नाही आलं की आता हे पुस्तक घ्यायचंय आपल्याला. 4घींनी घेतलंय वाचायला, सुरुवात केली आहे, तुम्हाला पण मिळणार आहे. तर याच्यामध्ये माझं अर्धच पान होऊ शकलं माझ्या एवढे बिझी शेड्यूल मध्ये, पुढे नाही जाऊ शकले मी. मग ह्यांची चर्चा झाल्यावर मग सुलक्षणा मॅडमने म्हटलं, मग ऍक्च्युली मी घाई सकाळी रेकॉर्डिंग करून गेले आजच्या दिवसाचं विशेषवर ध्यान, की म्हटलं ध्यान कोणी पण पटकन शेअर करेल. मी वेबसाईटवर टाकलं पण, ते कोर्स म्हणून टाकलं, कोर्स पब्लिश झाला नाही. त्याला काही वेळ लागतो कोर्स पब्लिश व्हायला, त्यामुळे शेअरिंग करता नाही आलं मॅडम ना. आणि मग माझं ते काही झालंच नाही ध्यान. तर मग मला असं सारखं वाटत होतं की हे आजचा दिवस घालवायचा नाही, कारण आपण घेतलंय भाद्रपद, श्रावण भाद्रपद स्पेशल ग्रुप केलाय. 30 मध्ये, 30 पर्यंत मी घेणार आहे त्या ग्रुपमध्ये. अजून 1-2 जागा आहेत बहुतेक. तर त्याच्यामध्ये आपण 2 महिने काम करणार आहे आपल्या इच्छापूर्तीवर. 3 मोठे संकल्प घ्यायला सांगितले. मागं आपण 7 वर्षाची नदी केली होती, पुढचे 7 वर्ष. त्यातला आता परवा ह्यांनी, राधिका मॅडमनी सांगितले 5 वर्षाच्या नद्या पूर्ण झाल्यात, फक्त एकच राहिले. 5 वर्षाची संकल्प नदी पूर्ण झाली आहे त्यांची. तुम्हाला म्हटलं होतं तुमची 7 वर्षाची नदी काढा आणि पोस्ट करा, एकानेही पोस्ट केलं नाही. तुम्हाला ती नदी बघायला लागेल उघडून, आयुष्य बदलाचं शास्त्र, किती आपले संकल्प झाले. तुम्ही करत नाहीये. मी प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचंय,
पुढं पुढं ग्रुप वेगळे वेगळे होत चाललेत, तुम्हाला माहितीये. तर हे विसरायचं नाही. प्रश्नांची उत्तर पहिल्यांदा, अनुभव येऊत न येऊत प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर ते कोणी मला कळवलं नाहीये. तर हे जे ओंकाराचं सेशन, मग मॅडमना म्हटलं घ्या मग ओंकाराचं सेशन. तर आजही आपला ओंकार क्लासचं सेशन आहे. तुम्हाला मी सांगितलं, मॅडमनी आजच्या सेशन मध्ये सांगितलं, तुम्ही लिहून घेतलं नाही घेतलं, मी काय मध्ये ब्रेक केलं नाही. मॅडमना वाक्य लिहून घ्यायचे, की जसं जे शब्द आपण बोलतो ते ब्रह्मांडात सोडतो, नेचरमध्ये सोडतो आणि नेचर तथास्तु म्हणतो. इतकं सुंदर ते मॅडम सांगत होत्या, की शब्द हे ब्रह्मांडात सोडताना विचार करायचा आहे. आणि मी तुम्हाला ओंकाराचा अर्थ तोच सांगितलाय, की ओंकाराचा अर्थच तथास्तु. कारण ज्या वेळेला सृष्टी जन्मली, जन्मली म्हणजे क्रिएट झाली सृष्टी, त्यावेळेला ध्वनीतून झालेली आहे. हुंकार त्या सृष्टीकर्त्याने हुंकार दिला. चला एक अनुभव घेऊन बघूयात, लोअर कॉन्शियसनेसला जाऊ, लोअर चैतन्याला जाऊ आणि त्या हुंकारातनं ओम नाद उमटला पहिल्यांदा आणि त्या ओंकारातनं सगळी सृष्टी निर्माण झाली. म्हणजे ओंकार म्हणजे मॅनिफेस्टेशन, तथास्तु, इच्छापूर्ती. आणि हा जो ओंकार आहे तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून आपण ओंकार सेशन, ओंकार क्लास नीता मॅडम घेतायत. म्हणजे ओंकाराच्या स्तवनापासून ओंकार ध्यान, ओंकार साधना, किंबहुना मांडूकोपनिषदाप्रमाणे सुद्धा आपण ध्यान करून झाले ओंकाराच्या 4 अवस्था. म्हणजे प्रत्येक स्टेजवर तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात त्याप्रमाणे तुम्हाला ज्ञान मिळते, त्याप्रमाणे तुमचं करून घेतलं जातंय. तर या ओंकाराचा जो इच्छापूर्तीचा अर्थ आहे, तो इच्छापूर्ती ठेवून ओंकार म्हटला पाहिजे, हे आपण बऱ्याचदा बघितलं. आणि आज मॅडमचं सेशन थोडंसं रेकॉर्डिंग झालेलं आहे, अमृता मॅडमने केलेलं आहे. तर ते तुम्ही जरूर ऐका. मला अजून वेळ मिळाला नाही, चॅनलवर कदाचित टाकतीये मी, पण बघू किती वेळ लागतोय. ते जरूर ऐका. आणि आज आत्ताचा सेशनचा अजेंडा असा आहे, तोच इच्छापूर्ती हाच सेशन आहे आजचा. ध्यानासाठी खास बोलवले तुम्हाला, कारण मी एवढं घाईत न जेवता रेकॉर्डिंग केलेलं आज झालंच पाहिजे ना आजच्या मुहूर्तावर. मग हे आज आहे 8/8/8. आज तारीख किती आहे? 8 ऑगस्ट. आणि नेहमीच 8 ऑगस्टला लाईन पोर्टल असतं. 8 आकडा हा इन्फिनिटी, आडवा जो केला त्याचा इन्फिनिटी होतो 8. आणि आज 2024चा 8/8 आहे. मग 2024 ह्याचा सुद्धा 8 आकडा येतो. आणि 8 म्हणजे इन्फिनिटी. आणि हे पोर्टल आज ओपन झालंय, म्हणजे ट्रिमंडस इन्फायनाईट पोटेन्शियलची ऊर्जा येते. आता ही कसली ऊर्जा येते? तर आपण सुवर्णयुगाकडे चाललोय. म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करणारी ऊर्जा येते. पण त्याचबरोबर मी आज दुपारच्या सेशनला सांगितलंय, आता आपण ज्या मनस्थितीत आहोत ती मनस्थिती, ते विचार, ती मानसिक अवस्था 1000 पटीने आता तीच राहणार आहे. आणि काही पिरियड्स आहेत, आपण जे समजून घ्यायचं ते आपण हायर ऊर्जेत राहिलं पाहिजे. आपण सारखं बघतो हायर ऊर्जेत राहायचंय आणि संकल्प करतोय आपण. एकीकडनं म्हणतो आध्यात्मिक मध्यम मार्ग, नो जस्टिफिकेशन, नो रेजिस्टन्स अँड ऍक्सेप्टन्स, हे पण म्हणतोय. एकीकडनं विरक्ती म्हणतोय आपण, एकीकडनं म्हणतो अटॅचमेंट ठेवायची नाही, कॉर्ड कटिंग करायचं, एकीकडनं म्हणतो आपण रिलीज व्हायचे, लिबरेट व्हायचे. व्हाईल सेम आपण संकल्प पण करतोय. काही लोक मग मला प्रश्न विचारतायत की संकल्प काय चाललंय, इच्छापूर्ती काय चालली, मॅनिफेस्टेशन काय चाललंय. हे काही जणांच्या शंका आहेत, ज्यांनी सगळं उपभोगलं आणि जे उपभोगत नव्हते सुख. आता आपल्या श्रद्धा मॅडम पण परवा म्हटल्या, मला स्टोरी 1-1.5 तास ऐकवत होत्या. त्या म्हटल्या मॅडम 15-17 वर्ष सगळे दुःखात गेले, पण 2 वर्ष विहंगमला जोडल्यापासून सगळं काही मिळालं, की कळलं सॅटिस्फॅक्शन, कंटेनमेंट विहंगम देतंय तुम्हाला. तीच गोष्ट रुपाली देशमुख मॅडमची, वडील गेल्यापासून विहंगमनी जागा घेतलीये आणि काय मिळवायचंच राहिलं नाही आता आयुष्यात. अशा स्थितीला काही जण आलेले आहेत. तरी पण मी सारखी संकल्प म्हणतीये, संकल्प करा म्हणतीये, तरी मॅनिफेस्टेशन करा म्हणते. हा काय गोंधळ आहे? काही लोक कन्फ्युज झालेत, जे आधीपासून तृप्त होते, ज्यांना काही मिळवायचं नाही, पण तिथे पण कन्फ्युजन आहे. त्यांना मिळवायचं मागणं नाही म्हणजे मटेरियलिस्टिक वाटत होतं, घर, पैसा.
मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला पेन झाले की वाटतं की नाही माझ्या पेन थांबाव्यात, मग हे मागणं नाही का? मग इथे पण कन्फ्युजन मला दूर सारावं लागलं. तर तुम्ही मला विचारत चाललं पाहिजे, ग्रुपवर डिस्कशन केलं पाहिजे. कन्फ्युजन सगळ्यांचं असतं, माझं पण असतं. तर आपण सॉल्व्ह केलं पाहिजे डिस्कशननी. तर इथे मॅनिफेस्टेशन हे एनलेस आहे. मृत्यू जरी आपण मृत्यूचा क्षण जरी काढत असेल, तिथे सुद्धा मॅनिफेस्टेशनच आहे, लक्षात घ्या. दुसरा जन्म जो घेणार आहे तोही मॅनिफेस्टेशननीच होणार आहे. दिव्य आत्माओं संदेश मध्ये आपण काय वाचतो? ती ज्या वेळेला गेली त्यावेळेला पूर्ण लाईट मध्ये गेली, कारण सुख अबंडन्स प्रेमातच तिला मागचा जन्मही बघायला मिळाला. याही जन्मी तिला सुख होतं. मेली की ती पूर्ण प्रकाशमय तिचं गेलं. माग काय सोडणार आहे आपण? इथे जिथे जिथे अडकतो पूर्ण पुढचा जन्म घ्यायचाच आहे आपल्याला. नसला घ्यायचा तर मोक्ष तरी पावायचे, पण ते पण मॅनिफेस्टेशन. मृत्यूच्या क्षणी आपल्याला बघावंच लागणार आहे की आपण लिबरेट झालोय. ओम सांगून ठेवले, घरातलं कोणी सीख आहे आपला मृत्यूचा क्षण ओमला आठवायचे हे सांगून ठेवलंय. त्यामुळे घरात सुद्धा आजूबाजूला शेजारी पाजारी काही झालं घाबरायचं नाहीये. ओम ऐकवायचंय, महामृत्युंजय जप ऐकवायचंय. आपणच हे होऊन गेलं तर कसं होणार आहे? आणि हे का तर तिथे सुद्धा शेवटच्या क्षणी मॅनिफेस्टेशनच करावं लागणार आहे. मुक्त, नो अडकणं, नो लोभ, मोह, माया. हे मॅनिफेस्टेशन आहे. विचार करायचंय तिथे. नाही 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 आपल्याला दृश्य दिसणार आहे जीवनाची. नाही 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 नाही, कारण झिरो बघायचंय आपल्याला, किंवा व्हॉट एव्हर तुमचा काही फ्री विल असेल ते. हे तर होणारच आहे कुठल्याही जन्मी. कुठल्याही जन्मी होणार आहे. पुढचे जन्म आले तर होणार आहे. आपला एक प्रवास आहे, आपण त्या प्रवासातनं चाललंय पुढे. त्यामुळं व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन याला शंका घेऊ नका. ते एनलेस आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती सुद्धा मॅनिफेस्टेशननी झाली आहे. मी तुम्हाला हे सांगितलंय. ओंकार सुद्धा मॅनिफेस्टेशन. ओंकार म्हणजे सुद्धा संकल्पपूर्ती. सर्व सुख कामदम मोक्षम ओंकार. मग इथे शंका काय घ्यायची? आपण काही चुकीचं करत नाही. आपण फक्त स्टेप चढायच्यात वर वर वर. आणि या स्टेप केव्हा चढतो? मॅस्लोज थेअरी सांगितली तुम्हाला. नीड्स असतात. आपल्या खालच्या लेवलच्या गरजा पूर्ण झाल्या की वरची लेवल, वरच्या गरजाच्या लेवल पूर्ण झाले की पुढं. पुढं काही लगेच जम्प कोणी मारणार नाहीये. आपण काही संन्यास घेणार आहे का? आपण संसारात राहून हे सगळं करतोय. आपल्याला सांसारिक प्रापंचिक अडचणी सोडवायच्याच आहेत. मग आपण वरच्या लेवलला जाणार आहोत. आणि आपण हायर सोल आहोत जे संन्यास घेतात त्यांच्यापेक्षा. त्यांनी का सगळं उपभोगलेलं असतं मागच्या जन्मी. आपण शिकत शिकत चाललोय. संसारात जाऊन पुढं सगळं करतोय, म्हणजे आपणच खरं जास्त इफोर्ट्स घेतोय. तर याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. संकल्प मी तुम्हाला अजून शास्त्रीय सुद्धा सांगितलं. ज्यावेळेला संकल्प पेरतो त्यावेळेला डीएनए सुद्धा लिबरेट आहे. डीएनए सुद्धा ऍक्टिव्हेट होतो. डीएनए सुद्धा अपग्रेड होणार आहे संकल्पामुळं. कारण संकल्प या केमिकल प्रोसेस आहेत. व्हिज्युअलायझेशन केमिकल प्रोसेस डोक्यात हॅपनिंग होती. राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट होतात. ह्या नुसत्या क्रिया नाही आहेत, मिळवण्यासाठी नाहीच आहेत या क्रिया. हे पण मनातनं काढून टाका. हृदय मेडिटेशन, चित्र मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन, संकल्प, मी काय 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 बोलते, हे सगळं मिळवण्यासाठी असंही नाहीये. हे सगळं केमिकल स्त्रवणं, जे जे आता लिबरेशनला आवश्यक आहे ते शरीराचं लाईट कोशंट वाढणं, व्हॉट एव्हर, त्या क्रियांनी जे काही हॅपनिंग होतं ते पण गरजेचं आहे. आणि जर ब्रह्मांडच मॅनिफेस्टेशननी झाले, क्रिएटरच त्याची मॅनिफेस्टेशन शक्ती वापरतो, तर आपण क्रिएटरच आहोत. आपण काही वेगळं नाहीये. आपण काही चुकीचं करत नाहीये. फक्त आपण मॅनिफेस्ट काय करतोय हे फार महत्वाचं आहे. जसं मी नेहमी उदाहरण देते की आता परवा त्या मॅडमनी लिहिलं की माझी नात अभ्यास करते. म्हटलं अभ्यास करून ती नात पास होणार आहे का? गॅरंटी आहे का? पुष्कळ अभ्यास करेल, पेपर अवघड जाऊ शकतो. मग तुम्ही म्हणाल मार्क खूप छान मिळू देत. आज मार्कांना महत्व आहे का? आज सुज्ञ आया मुलांचं यश मार्क्स मध्ये बघत नाहीत. तुम्ही सुज्ञ असाल तर मार्कांमध्ये यश बघू नका मुलांच्या. पुष्कळ मुलं मेरिट मध्ये आली, बोर्डात आली. ते मुलं काय करतात मला माहिती. आज इंजिनिअरिंग कॉलेजचे टीचर, मी हाच सर्वे केला होता की कुठल्या लेवलची मुलं हायर स्टँडर्ड लाईफला जाऊन पोहोचतात. तर हायर सेकंड क्लासची तुम्हाला सांगते. व्हाईल युनिव्हर्सिटी रँकर, टॉप रँकर, गोल्ड मेडलिस्ट, त्यांची लाईफ जर काही 10 वर्षांनी 15 वर्षांनी येऊन बघितली ना, एक ठराविक साच्यात चाललेली असते.
तर लाईफ म्हणजे हे मुलांसाठी नातवंडासाठी संकल्प पेरताना मी त्या मॅडमना म्हटलं, तुमच्या मुलीला तुम्ही सगळं दिलं, शिकवलं, आज ती सुखी आहे का? तुम्ही सुखी आहात का? मग काय हवं होतं? आज मुलगी इंजिनियर झाली, काय झाली, काय हवं होतं? तुम्ही काय बघायला होतं? तर माझी मुलगी सुख समाधानात राहील, म्हणून हे विहंगमची निर्मिती झाली आहे. लक्षात घ्या. मानवाला कळतच नाही सुख कशात आहे. खूप सुखाच्या मागे आपण धावतो धावतो, टेक्नॉलॉजी प्रोग्रेस, टेक्नॉलॉजी प्रोसेस, सुबत्ता, अबंडन्स, आणि समृद्धी मिळतच नाही. कारण समृद्धी अबंडन्स म्हणजे काय? तर एक भाकरी जरी माझ्याजवळ आहे, चतकोर भाकरी जरी मी चौघांना तिघांना दिली, तर मी अबंडन्स मध्ये, मग मी समृद्ध आहे. वाईट 100 भाकऱ्या करून लोक फेकून देतात, ते कसले अबंडन्स मध्ये? त्यांना द्यायची पण प्रवृत्ती नसते, ते कसले अबंडन्स मध्ये? मॅनिफेस्टेशन मध्ये हजारो लाखोनी फायदा तुम्हाला मिळतो. किती देणगी देता? अबंडन्स मध्ये आहात का तुम्ही? जेवढं देतो आपण तेवढंच आपल्याला मिळतं, हे कधी कळणार आहे तुम्हाला? आपण जितकं प्रमाणात देतो तेवढ्याच प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आणि ज्यांना मॅनिफेस्टेशन संकल्पमध्ये काही शंका आहेत, माझ्याशी बोला तुम्ही. आपल्याला सगळं करायचंय, सगळं मिळवूनच पुढे जायचंय, हा माझा कन्सेप्ट आहे. नुसती आध्यात्मिक प्रगती नाही, तर आपली 11th डायमेन्शन प्रगती पाहिजे, ओव्हरऑल प्रगती. म्हणून होलिस्टिक, टेक्नो होलिस्टिक. होलिस्टिकचा अर्थच आहे सर्व समावेशक. मग आरोग्य पाहिजे, पैसा पाहिजे, सोबतता पाहिजे, सुख समृद्धी ऐश्वर्य पाहिजे, आध्यात्मिक प्रगती पाहिजे, सगळं पाहिजे. ज्ञान पाहिजे, ध्यान पाहिजे, ध्यान ज्ञान दान, ती त्रिसूत्री आपली. तर चला, आजचं ध्यान मी तसं डिझाईन केलेलं आहे. तर तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला काय काय हवे ते पण मध्ये 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 बघून घ्या. तिथे तसे चान्स दिलेले आहेत मी. पण मला जे आज महत्वाचं वाटलं की सगळ्यांनी एकत्र करून भव्य दिव्य आपण काहीतरी केलं पाहिजे. आपल्या इच्छांचा जो ग्लोब आहे, व्यास आहे आपल्या इच्छांचा, तो विस्तृत झाला पाहिजे. माझं घर, माझा संसार, माझे आई वडील, माझा नवरा, माझी मुलं, हे काय? अरे घराच्या बाहेर या ना. तुमच्या मॅनिफेस्टेशन त्यांच्यासाठी करा ना. तुम्ही सोबत असाल तर दुसऱ्यांसाठी करा. हे आज नेहमी जे सांगते तेच आहे, पण आजच्या छान गोल्डन मुहूर्तावर आहे. आजचं लायन पोर्टल 888 म्हणजे इन्फायनेट इन्फायनेट इन्फायनेट, म्हणजे पूर्ण इन्फायनेट तुम्ही काही मागू शकता, आज इच्छा पेरू शकता, आणि नक्कीच त्याला फळ येणार आहे. केव्हा त्याला फळ येणार आहे? जर तुमची एनर्जी त्या इच्छांबरोबर ठेवली, तर एनर्जी खाली घसरून द्यायची नाहीये. सारखी घंटा वाजवत आहे. तुम्हाला जे काय हवे ते मिळवण्याचं एकच वे आहे. मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॉट यू वॉन्ट अँड देर इज नो अनदर वे टू गेट इट. आईन्स्टाईननी म्हटले. मग एनर्जी आपली त्या डिझायरला ठेवायची. तेवढ्या एनर्जीला गेलो की आपोआप नेचर मधनं अट्रॅक्ट होणार आहे. मग आज आपण नेचर मध्ये सोडून देऊयात. आता जो श्रावण भाद्रपद ग्रुप आहे, त्यांनी तिन्ही संकल्प जे घेतले 2 महिन्यासाठी, ते तिन्ही बघायचे 2दा 3दा ध्यानामध्ये. आणि 2 महिन्यात सप्टेंबर एंडला ते पुरे झालेलेच पाहिजेत, किंबहुना त्याच्या स्टेप्स तरी झाल्या पाहिजेत. हे आजची ऊर्जा देणार आहे भरपूर. आणि बाकीच्यांनी सुद्धा तुम्हाला काय काय हवे ते सगळं बघा. आणि शेवटी मी काय टाकले तेही बघा. झोपायचं नाहीये, कारण ध्यानाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तुम्ही लगेच ध्यान करणं म्हणजे झोपून जाता. तर ज्या वेळेला काही वेगळे इंटेन्शनल ध्यान असतात, त्याला झोपलं तर तुमचाच लॉस आहे. तर इंटेन्शन ध्यानला इंटेन्शनवर फोकस हवाय. चला आता करूयात आपण. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. क्विक ध्यानानंतर नको बोलायला आपण. ध्यानानंतर कोणाला काही शंका आहे याच्यात, काय मॅनिफेस्ट करू, प्रश्न पडलाय का अजून, की काय अडचण असेल, हे होईल का, ते होईल का? तर ठीक आहे, चला. मी हे ध्यान हिंदीतनं केलंय, कारण पुस्तक हिंदीतनं चालू आहे आपलं, त्यामुळं हिंदीतनं ध्यान आहे. आणि हे ध्यान जे आहेत हिंदीतले, तो मी फ्री कोर्स लॉन्च करते वेबसाईटवर हिंदी ध्यानाचा. कारण मला बरीच रिक्वेस्ट येत होती, आम्हाला हिंदीतलं ध्यान तुमचं द्या, इंग्लिश मधलं द्या, मराठी ज्यांना कळत नाही त्यांना. मग त्यांच्यासाठी मी खास हिंदीतनं करते. वेबसाईटवर राहणार आहेत का आपले कालचे परवाचे सुद्धा, मी त्या वेबसाईटवर हिंदी कोर्स लॉन्च केले आज, थोडासा एक व्हिडिओ टाकून. हा
तर काही दिवसात तुम्हाला तो मिळेल, तर तुम्ही हे ध्यान रिपीट करू शकता. चला, आवाज येते की नाही तेवढं फक्त सांगा मला. आवाज येतोय का आइए आज हम कोणीतरी बोला, आवाज येतोय का? हो येतोय मॅडम. हो, येतोय व्यवस्थित. खास प्रकार का